काटे साहेब हे आयुक्तांचे पी आहेत काय. एम्युनिटी स्पेसची तुम्ही मिटिंगची वेळ आयुक्तांकडून घेतो म्हटलात, पण प्रत्यक्षात तुम्हीच दिली ती मिटिंगची वेळ. बनकर साहेबांनी माझ्यासमोर फोन केला होता तुम्हाला आणि वेळ मागितली होती. तुम्ही 27 तारीख दिली. तुम्ही ही गोष्ट आयुक्तांना विचारली पण नाही आणि सांगितली पण नाही. त्याच्यानंतर तुम्ही परस्पर ती मिटिंगची वेळ रद्द पण केली, बरोबर. तुम्ही बनकर साहेबांना भेटा. बाकीची मीटिंग कधी लागली बनकर साहेब आपल्याला किंवा सिटी इंजिनियर ऑफिस सांगेल आपल्याला. ऐका ना साहेब, तुम्ही मला म्हटलात की बोबडे सर्वात खालचा माणूस आहे, मी बोबडेंशी बोलत नाही. तुम्ही असं मला 2 वेळा म्हटलात की मी बोबडे सर्वात खालचा माणूस आहे, मी सीईंशी बोलत. काही शब्द वापरा नाही, तुम्ही असं वापरलेत. खोटं बोलायचं मला काहीच कारण नाहीये आणि या खोटं बोलण्यामध्ये माझा काहीही फायदा नाहीये. मिळाल्यावर आम्ही ती प्रशासकीय इंटरनल मीटिंग आहे, त्या मीटिंगला काही तुम्हाला इन्व्हिटेशन नाहीये ना. नाहीये, बरोबर. आमची प्रशासकीय मीटिंग जेव्हा आम्हाला सांगतील तेव्हा सरांनी मला सांगितलेलं आहे मीटिंग लावा, वेळ स्पेसिफिक सांगितली नाही. सरांकडे यांचं प्रपोजल किती प्रपोजल आलेले आहेत ते प्रपोजल जेवढे येतील त्याप्रमाणे ते मीटिंग लावतील. बरोबर आहे. आता तुम्ही प्रपोजल या विषयावर बोलताय. ऐका, तुम्ही आता त्यांना विचारा, तुम्हाला तुम्ही होतं ना, नाही, तुम्ही खोटं आणि चुकीचं बोलताय. तुम्ही काही म्हणा. ऐका ना, तुम्हाला माहिती दिलेली आहे विनाकारण कशावर तुम्ही आता एकदम शांतपणे मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी गेल्या महिन्यामध्ये 2च मिनिटं कशाला गोंधळ निर्माण करायचा आहे. नका गोंधळ करू, मी शांतपणे करते. जेव्हा आम्हाला मीटिंगसाठी स्पेसिफिक खात्याचं पत्र येईल की ही मीटिंग लावा तेव्हा आम्ही मीटिंग लावू. हे बघा, तुम्ही तसं मागितलेलं नाही. सरांचा निरोप मी सकाळी पण बनकर साहेबांना दिलेला आहे. बनकर साहेबांना विचारा तुम्ही की काटेंनी सकाळी फोन केला होता एम्युनिटीची मीटिंग लावण्याच्या दृष्टीने काय आहे, तर त्यांच्याकडे प्रपोजल ते म्हणतात काटे फक्त एक प्रपोजल आहे, आपल्याकडे शुक्रवारी आपण मीटिंग लावू. जेव्हा 5-7 प्रपोजल येईल किंवा कमी 4 तरी प्रपोजल आले पाहिजेत तेव्हा आपण मीटिंग लावू. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही बनकरांना विचारा. आता माझ्याकडून माहिती घेऊ नका, मी तुम्हाला पूर्ण एकच सेकंद. तुम्हाला शूटिंग करायचं होतं, तुम्ही शूटिंग केलेलं आहे, संपूर्ण मी माहिती दिली. एकच सेकंद. तुम्ही तुमची बाजू जशी मांडली तशी माझी पण मांडते. मी गेल्या महिन्यामध्ये मी आयुक्तांना भेटून मी स्वतः सांगितलं माझी एकच फाईल आहे म्हणून, बरोबर आहे. हे तुमच्या समोर मी सांगितलं होतं आयुक्तांना माझी एकच फाईल आहे. वैयक्तिक तुम्ही पत्र दिलेलं आहे. मीटिंग कधी लावायचं प्रशासन कमिशनर सर ठरवतील. नाही, कमिशनर साहेब ठरवतच नाही. तुम्ही कमिशनरांना गृहीत धरता आणि त्यांना हँडल करता. तुम्ही तुम्ही आयुक्तांना हँडल करता आणि मुळात आहे ना तुम्ही हँडल करता. मला सांगा, तुम्ही 27 तारीख दिली. तुम्ही ऐका ना, तुम्ही 27 तारीख दिली. 27 तारीख तुम्ही दिली. तुम्ही आयुक्तांना विचारली का ही तारीख? पत्र दिलं आहे. बनकरांनी माझ्या समोर तुम्हाला फोन केला. 27 तारीख दिली का मला? तुम्ही दिली 27 तारीख. मी बनकरांच्या समोर होते आणि तुम्ही 27 तारीख आयुक्तांना न विचारता दिली, जेव्हा की तुम्ही मला म्हटलात की आयुक्तांना वेळ घेतो आणि देतो म्हणून. आम्ही तारीख ठरवल्या, तुम्ही बनकर साहेब प्रशासन बघेल. तुमचा एकट्याचा विषयावरून मीटिंग आहे असं काही नाही. ऐका ना, ही गोष्ट मी आयुक्तांना सांगितली होती. विषय आहे ही गोष्ट मी आयुक्तांना सांगितली होती. मला सांगतील ना मॅडम, तुम्हाला ऐका ना, तुम्ही आयुक्तांना काय हँडल करता? तुम्ही आयुक्तांना काय हँडल करता? जी माहिती दिलेली आहे तुम्ही सरांशी भेटा. नाही, तुम्ही 27 तारीख तुमच्या मनाने दिली का नाही? तुम्ही तुमच्या मनाने दिली 27 तारीख. आज मीटिंग कॅन्सल झाली, तुम्ही आयुक्तांना सांगितलं का? ते तुम्ही जे विचारायचं ना, तुम्ही सरांना भेटा ना. तुम्ही मी त्यांना विचारल आणि मी त्यांना मेसेजच केलाय सकाळी सुद्धा. सिटी इंजिनियर ऑफिस दिली ते तुम्ही विचारा. तुम्हाला आहे ना, आणखी एक गोष्ट सांगते. तुम्ही इथं वर्षानुवर्ष काम करत असल्यामुळं तुमची बदली झालेली नाहीये आणि त्याच्यामुळं काय झालंय माहितीये का? तुम्ही स्वतः राजकारण करता आणि आयुक्तांना हँडल करता. 27 तारखेला मीटिंग घेतली हे तुम्ही आयुक्तांना सांगितलं नाही. त्याच्यानंतर आयुक्तांनी तुम्हाला 27 तारीख दिली हे पण तुम्ही आयुक्तांना विचारलेलं नाहीये. तुम्ही 27 तारीख बनकरांना दिली, त्याच्यानंतर तुम्ही परस्पर ती रद्द केली. बनकरांना विचारा. बनकरांकडे प्रॉपर जेवढे प्रपोजल येणं अपेक्षित होते तेवढं त्यांच्याकडे प्रपोजल आले नाहीयेत. त्यांना काटे जो पण प्रपोजल येत नाही तो पण आपल्याला मीटिंग लावतो. मी बनकर साहेबांच्या समोर होते. एकच तुमचं वैयक्तिक एकच प्रपोजल आहे, त्याच्यामध्ये 2-4 प्रपोजल आल्यानंतर आपण अजून 2-3 दिवसांनी बैठक लावू. आज पण बनकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. ते म्हटले कमीत कमी शुक्रवारपर्यंत जर प्रपोजल तर गुरुवार मी सांगतो आणि आपण शुक्रवारी बैठक लावू. तुम्हाला मी आता काटे साहेब, बनकर साहेबांनी माझ्या समोर तुम्हाला फोन लावला
आणि असं त्यांचं तुम्ही काही बनकरांना बोलणं आता फोन झालं लावा नाही. बरं. मी जाऊन आले त्यांच्याकडे, आता ते नाही माझ्यासमोर येतात फोन लावा आणि त्यांचं पण ऑफिसमध्ये. रेकॉर्डिंग करा. आता बनकर साहेबांना फोन लावा. मी लावते फोन. आता तुम्ही बनकरांना लगेच फोन लावा. 2च सेकंद माझं म्हणणं आता पूर्ण नका करते आणि मी व्हिडिओ बंद करते. तुमचं तर काय पूर्ण. तुम्ही आहे ना 27 तारीख दिली, मी बनकर साहेबांच्या समोर होते, मी सीईंशी बोलले, सी मला बाहेर भेटले लिफ्टपाशी आणि मी बनकरांच्या केबिनमध्ये गेले. त्यांनी तुम्हाला माझ्यासमोर मी त्यांना फोन करायला लावला. तुम्ही 27 तारीख दिली आणि ती आयुक्तांना न सांगता दिली आणि त्याच्यानंतर पण तुम्ही 27 तारीख आयुक्तांना न सांगता तुम्ही रद्द केली. बरोबर आहे ही गोष्ट. आणि मी एकच माझी फाईल आहे हे पण मी आयुक्तांना सांगितलं होतं, तरीसुद्धा आयुक्तांनी हो म्हटलेले तुमच्यासमोर. गेल्या सोमवारी सुद्धा ते म्हटलेले हो म्हणून. मिटिंगची वेळ मी तुमच्या समोर मागितलेली आणि ते हो म्हटलेले. आणि तुम्ही आहे ना इथं स्वतःचा गैरफायदा घेता, स्वतःच्या खुर्चीचा. आयुक्तांच्या इथं वर्षानुवर्ष कित्येक वर्ष झाले तुम्ही इथं PA म्हणून आहेत काय, आणि स्वतः PA म्हणून गैरफायदा घेता त्याचा आणि आयुक्तांना हँडल करता तुम्ही. आयुक्तांना तुम्ही हँडल करता काय. थांबा माझं झालेलं नाही. बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. नाही कोण नाही येतं. हळू बोला ना, हळूच नाही, बोलते. बाकीचे काम करतात ना स्टाफ. हळू एकदम शांतपणे चालली. इथं काय चाललंय मोबाईल का. खाली ठेवा आणि हळू बोला. शिस्तीत जे काही विषय असेल तुमचा मोबाईल गेले का बंद करा. गेले हे का काटे पळून गेले काय. ढाकणे साहेब काटे पळून गेले. यांनी काय राजकारण केलं. 27 तारीख मिटिंगची वेळ दिली आहे. सर नाही ठरवत. बनकर हे यांच्या माहिती दिली आहे ते सरांना भेटू देत नाही तर बनकर साहेबांना भेटू सी ऑफिसला भेटा. केलं शूटिंग तर मी तुमचं झाल्यानं विषय तुम्हाला शूटिंग तुम्ही हे इथं इतक्या वर्षात राहिल्यामुळे तुम्ही हे राजकारण का करता. तुम्ही आयुक्तांना विचारलं का. तुम्ही आयुक्तांना विचारलं का हे. तुम्ही 1 मिनिट मोबाईलला हात लावायचा नाही. हे सार्वजनिक कार्यालय आहे. हे सार्वजनिक कार्यालय आहे. हे तुमचं वैयक्तिक कार्यालय नाही. त्यांची बेडरूम नाहीये ही त्यांची बेडरूम नाहीये. आणि सार्वजनिक कार्यालयामध्ये मोबाईल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी बंदी नाहीये इथं. आपल्याला काय प्रॉब्लेम नाही त्यांच्या शूटिंगचा. बरोबर आहे. मग तुम्ही असं आयुक्तांना हँडल करता का तुम्ही. ते सरांना विचारा ना तुम्ही. मी विचारणार ना. तुम्हाला माहिती आहे मी विचारायला घाबरत नाही. आयुक्तांना विचारायला मी काही घाबरणार नाही. बरोबर ना. मग तुम्ही 27 तारीख त्यांना न विचारता दिली. त्याच्यानंतर दिलेली आहे. आता तुम्हाला काय विचारायचं तुम्ही सरांना विचारा किंवा तुम्हाला हे माहिती होतं माझी एकटीची फाईल आहे. विषय संपला तर तुम्ही परत होती का नाही माहिती ते सांगा ना मला. तुम्ही वगैरे काही विषय नाही. मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. विषय संपला. माहिती दिली मी. असं आयुक्तांना हँडल करू नका. आता तुमची बदली कशी होत नाही ना ते मी बघेल. कारण वर्षानुवर्ष तुम्ही एकाच जागेवर टिकू नये. जिथं करत आम्ही जायला तयार आहे. प्रशासनाने जिथं बदली करत तयार आहे. हा मग तुम्ही गैरफायदा घेता का. इथं खूप वर्ष राहता तुम्ही, बसताय का खुर्चीवर आणि आम्ही तुम्हाला काही बोलत नाही. आणि आयुक्तांची रोजनिशी का नाहीये तुमच्याकडे. ते माझ्याकडे ते प्रशासन अधिकारी बाहेर बघा. रोजनिशी काय आहे ते प्रोग्राम कोण आहे. चतुर्भुज साहेबांना बोलवा. माहिती अधिकार डायरी लिहिलेली आहे मी. थांबा 2 मिनिटं. चतुर्भुज साहेब कुठे गेले. हे पण पळून गेले का. ते पण पळून गेले. बघा आता मी माहिती अधिकारात लिहिलंय आणि आयुक्तांची डायरी मी माहिती अधिकारात मागितलेली आहे. जर ते रोज कुठं जातात, काय जातात आणि कोणत्या त्यांच्या मीटिंग्स असतात मला सगळी डिटेल माहिती पाहिजे नाही. माहिती अधिकारात मी लिहिलेलं आहे आणि तुम्ही मला तोंडी सांगताय की आयुक्तांची रोजनिशी नाहीये. आयुक्तांची रोजनिशी तुम्हाला ठेवण्याचा अधिकार आहे का नाहीये. आणि ठेवली पाहिजे का नाही. आयुक्त काही प्रायव्हेट नाही आहेत. हे काही त्यांची स्वतःची कंपनी नाही आहे त्यांची रोजनिशी नसायला. तर काटे साहेब मी माहिती अधिकारात लिहिलेलं आहे अभिलेखामध्ये. तर ती मला ना ऑफिशियली माहिती द्यायची. तुम्ही ऑफिशियली माहिती द्यायची की तुम्ही त्यांची 27 तारखेला मीटिंग ठेवली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही ती रद्द केली.